नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 30 जुलै या दिवशी झालेला आदिवासी विकास भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, राहू ही प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर राहू ही जी प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 नास इनामदार. कोणी? नास इनामदार यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, हळदीघाटचे युद्ध कोणाकोणामध्ये झालेले होते? तर हळदीघाटचे जे युद्ध होते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 महाराणा प्रताप आणि राजा मानसिंग जे की अकबराचे सैन्य होते तर यामध्ये झालेले युद्ध होते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राज्याचा राज्यपाल कोणाच्या मर्जीपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो? तर राज्याचा जो राज्यपाल असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. कोणाच्या? राष्ट्रपती यांच्या मर्जीपर्यंत आपल्या पदावर तो राहू शकतो. पुढचा प्रश्न, क्षयकिरणाचा शोध कोणी लावलेला आहे? तर क्षयकिरणाचा शोध हा पहा ऑप्शन क्रमांक 1 विल्यम्स कॉनराड रॉडजेन. कोणी? विल्यम्स कॉनराड रॉडजेन यांनी लावलेला आहे, जे की केव्हा लावलेला आहे तर ते 1895मध्ये. कधी? 1895मध्ये लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्ष 2026मध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड म्हणजेच सेबीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सेबीचे अध्यक्ष जे आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 तुहिन कांता पांडे. कोणी? तुहिन कांता पांडे यांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, बकरीच्या पिल्ल्याला मराठीत काय म्हणतात? तर बकरीच्या पिल्ल्याला मराठीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 करडू असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमृतवेल या लोकप्रिय ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर अमृतवेल या लोकप्रिय ग्रंथाचे जे लेखक आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 वि स खांडेकर आहेत. कोण आहेत? वि स खांडेकर हे आहेत. पुढील प्रश्न, हायड्रोजन अणूचे अणुवस्तुमान ॲटॉमिक मास साधारणपणे किती असते? तर हायड्रोजन अणूचे जे अणुवस्तुमान असते तर ते पहा साधारणपणे ऑप्शन क्रमांक 1 असते. किती असते? 1 असते. नेक्स्ट क्वेश्चन, 1934मध्ये भारतासाठी स्वातंत्र्य संविधान सभेची म्हणजेच राज्यघटनेची कल्पना सर्वात प्रथम कोणी मांडलेली होती? तर कोणी मांडलेली होती तर ती ऑप्शन क्रमांक 3 पहा M.N. रॉय यांनी मांडलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, फेब्रुवारी 2026मध्ये महाराष्ट्रातील शेतीला प्रामुख्याने कोणत्या हवामान बदलाचा मोठा फटका बसलेला होता? तर कोणत्या बसलेला होता तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळ या हवामान बदलाचा मोठा फटका त्या ठिकाणी बसलेला होता. पुढचा प्रश्न, कॅम्प्युटरमध्ये कोणताही मजकूर किंवा फाईल कट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर कॅम्प्युटरमध्ये पहा कोणतीही मजकूर किंवा फाईल कट करण्यासाठी ऑप्शन क्रमांक 4 Ctrl+X ही शॉर्टकट की वापरली जाते. पुढचा प्रश्न, सापाच्या आवाजाला मराठीत काय म्हणतात? तर सापाच्या आवाजाला मराठीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 फुसकारणे असे म्हटले जाते. काय म्हणणे? फुसकारणे असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर भारताच्या उपराष्ट्रपतीचा पदाचा जो कार्यकाळ आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षाचा असतो. किती? 5 वर्षाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर कोणता रोग होतो तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा रातआंधळेपणा. कोणता? रातआंधळेपणा हा रोग होतो. पुढचा प्रश्न असा होता पहा, भारतीय संविधान सभेची स्थापना कोणत्या योजनेच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे? तर पहा, आपल्या भारतीय संविधानाची जी स्थापना आहे तर ती ऑप्शन क्रमांक 1 कॅबिनेट मिशन, त्यालाच पहा त्रिमंत्री योजना, तर या योजनेच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली होती.
तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काल झालेले प्रश्न पाहणार आहोत. श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक हे पहा ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी होते. पुढील प्रश्न, प्रसिद्ध गायत्री मंत्र कोणत्या वेदातून घेण्यात आलेला आहे? तर प्रसिद्ध गायत्री मंत्र हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 ऋग्वेद. काय? ऋग्वेद या वेदातून घेण्यात आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, आर्य समाजाची स्थापना कधी झालेली आहे? आर्य समाजाची स्थापना ही पहा ऑप्शन क्रमांक 1 10 एप्रिल सन 1875 मध्ये झालेली आहे. कुठे झालेली, कोणी केलेली आहे? तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्रीमान योगी श्रीमंत योगी या प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा रणजित देसाई आहे. कोण आहे? रणजित देसाई हे आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त इतर राज्याच्या सीमा जोडल्या गेलेल्या आहेत? तर भारतातील पहा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. काय? भारतातील उत्तर प्रदेश या राज्याला सर्वात जास्त इतर राज्याच्या सीमा या जोडल्या गेलेल्या आहेत. पुढील प्रश्न, सिंहाच्या पिल्ल्याला मराठीत काय म्हणतात? तर सिंहाच्या पिल्ल्याला मराठीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 छावा म्हणतात. काय म्हटले जाते? छावाचे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, गोगलगाईच्या घराला किंवा आवरणाला काय म्हणतात? तर काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 2 बाग कवच असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अचूक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर अचूक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 पहा चुकीचा होतो. काय होतो? चुकीचा. पुढील प्रश्न, अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे पहा ऑप्शन क्रमांक 2 गुरु शिखर आहे. कोणतं? गुरु शिखर. नेक्स्ट क्वेश्चन, रक्ताभिसरण संस्थेचे जनक फादर ऑफ ब्लड सर्क्युलेशन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर रक्ताभिसरण संस्थेचे जनक पहा ऑप्शन क्रमांक 2 विल्यम्स हार्वे यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, अर्धचंद्र देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर अर्धचंद्र देणे म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 3 हकालपट्टी करणे असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय घटना सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर भारतीय घटना सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 राजेंद्र प्रसाद. कोणाची? राजेंद्र प्रसाद यांची निवड ही करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ओम बिर्ला आहेत. पुढील प्रश्न, महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन हे कोणत्या देशात करण्यात आले होते? तर कोणत्या देशात करण्यात आलेले होते? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा इंग्लंड आणि वेल्स या देशामध्ये करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक हे पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले आहेत. पुढचा प्रश्न, संथाळ भाषा भारतीय संविधानाच्या 8 अनुसूचीमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेली आहेत? तर कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेली आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 4 पहा 92वी घटनादुरुस्ती, जे की 2003 मध्ये जोडण्यात आलेली होती.